महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, तर देशात 64.23% मतदान. उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान. देशभरात आज दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमध्ये 88 जागांवर मतदान. मध्य प्रदेशातल्या बेतूलमध्ये बसपा उमेदवाराचं निधन झाल्यामुळे तिथलं आजचं मतदान रद्द. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला. मोदी सरकारचे 6 मंत्री रिंगणात. राहुल गांधी, गजेंद्र सिंग शेखावत, अरुण गोविल, हेमा मालिनी आणि भूपेश बघेल यांचं भवितव्य पणाला. बुलढाण्याच्या ढंगारपूर गावामध्ये मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. वयोवृद्ध नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. अमरावतीत राणा दाम्पत्यानं बजावला मतदानाचा हक्क. श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान. वाशिममध्ये भावना गवळींनी बजावला मतदानाचा हक्क. भावना गवळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सलग 5 वेळा खासदार. मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी. खान यांचा काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष सध्या 1.25 लाख यांनी आपल्या पहूर या गावी बजावला मतदानाचा हक्क. एक मत देशासाठी निर्णायक ठरू शकतं. संध्या 1.25 लाख यांचं मत. नागेश पाटील आष्टीकर यांनी आपलं मूळ गाव असलेल्या आष्टीमध्ये बजावला मतदानाचा हक्क. आष्टीकर हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी बजावला मतदानाचा हक्क. अकोला जिल्ह्यामधील कुटासा गावात मिटकरींसह त्यांच्या पत्नी आणि आईंनी देखील केलं मतदान. आमदार श्वेता महाले पाटील यांनी पती विद्याधर महालेंसह बजावला मतदानाचा हक्क. पाटील यांच्या मूळ गावी मौजे तोरणवाडा इथे जाऊन केलं मतदान. भाजपा आमदार मदन येरावर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. आपल्या एका मतामुळे देशाचं भवितव्य ठरणार आहे, त्यामुळे मतदान करा, येरावर यांचं मतदारांना आवाहन. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत 2 निलेश लंके रिंगणात. निलेश साहेबराव लंकेंनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज, तर महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा महाविकास आघाडीचा आरोप. शिरूर लोकसभेतील अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार असल्याची अमोल कोल्हेंची टीका. मी डमी नाही तर डॅडी उमेदवार, आढळराव पाटलांचं प्रत्युत्तर. ठाणे महापालिकेच्या कारभारावरती जितेंद्र आव्हाडांची टीका. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा झालेले ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचा व्हिडिओ. जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट. 2014 पासून या वस्तू स्टोअर रूममध्ये पडून असल्याचा आव्हाडांचा आरोप. मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचं वाटप करून मतदानापासून वंचित ठेवलं जात आहे. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचा आरोप. यवतमाळमधील छोटी गुजरी परिसरातला प्रकार. परभणीमध्ये आधार कार्डच्या झेरॉक्सवर बनावट मतदान. मतदार उपस्थित नसताना त्यांच्या नावानं दुसऱ्याकडूनच मतदान. परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मतदान केंद्रावरील प्रकार. नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर एका व्यक्तीनं व्हीव्हीपॅट आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीनं फोडलं. फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 जणांचं मतदान, पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यानं झालेलं मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा. वाशिमच्या मंगरुळपीर पांगरी महादेव इथल्या ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. गावाला मूलभूत सुविधा द्याव्या आणि ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, ग्रामस्थांची मागणी. अमरावतीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला आपल्या चिमुकल्यांसह मतदान केंद्रावर. तपोभूमीमधील मतदान केंद्रावरील चित्र.
हिंगोलीतील मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून मतदान प्रक्रिया राबवली जात असल्याचं चित्र. लोकशाहीच्या मोठ्या उत्सवामध्ये दिव्यांग बांधवांना सहभागी होता यावं यासाठीचा उपक्रम. हिंगोलीमध्ये 105 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क. आपल्या नातू आणि पणतू सोबत केलं मतदान. अकोल्यामधील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर संदीप चव्हाण यांचा अनोखा उपक्रम. मतदानाची शाई दाखवा आणि उष्माघात प्रतिबंधक औषधी मोफत मिळवा, चव्हाणांचं आवाहन. संपूर्ण कुटुंब सुप्रिया सुळेंसाठी निवडणूक प्रचारात उतरलं. बारामतीमध्ये सुळेंनी काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा खोचक टोला. पुण्यामधील 4 मतदारसंघांसाठी मोदींची सभा. अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार, चंद्रकांत पाटलांची माहिती. शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात. नाशिकमधून अपक्ष म्हणून 29 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला. काल वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी घोषित. 30 एप्रिलला वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरणार. वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात. मुख्यमंत्र्यांना शिर्डीसाठी धावाधाव करावी लागतेय, मात्र त्यांचा उमेदवार 100% पडणार. भाऊसाहेब वागचौरे यांना साईबाबांचा आणि जनतेचाही आशीर्वाद. संजय राऊतांचा खोचक टोला. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा. निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक. अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल. तर केंद्रात आमचं सरकार येताच घटनात्मक संस्थांचे फेररचना करू, राऊतांचं आश्वासन. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई साई दरबारी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी घेतले साईबाबांचे आशीर्वाद. संजय राऊतही उपस्थित. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी कळंबमधील चिंतामणीचं घेतलं दर्शन. यावेळी राजश्री पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी भरला अर्ज. त्या आधीच्या प्रचार रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी. कोकण एक्सप्रेस सुटली तर चाकरमान्यांना फायदा होईल, यावर मी काम करणार. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचं वक्तव्य. सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा पहाटेपासून शहरात प्रचार. व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत ज्येष्ठ नागरिकांच्या हास्य क्लबमध्ये देखील घेतला सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.